हॅलो फ्रेंड्स, आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 9 प्रॅक्टिस सेट 6.1 पाहणार आहोत. 6.1साठी आपल्याला बेसिकली दोन फॉर्म्युले लागणार आहेत, जे की सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर हा एक असणार आहे आणि दुसरा असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+r/100⁻n-1. तर या दोन फॉर्म्युल्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.1 त्यातला पहिला क्वेश्चन आपल्याकडे गिवन आहे. अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसिव्ज एव्हरी मंथ अँड सेव्ज ₹120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. म्हणजे आपल्याला मंथली इन्कम फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण मंथली इन्कम कन्सिडर करावं लागेल. तर आन्सर लिहूया आपण, लेट अलकाज मंथली इन्कम बी ₹X. म्हणजे ₹X आपण काय करतोय, अलकाचं मंथली इन्कम कन्सिडर करतोय. त्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन आहे अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसिव्ज एव्हरी मंथ. मीन्स अलकाचं स्पेंडिंग आहे 90% ऑफ मंथली इन्कम. म्हणजे ते असणार आहे 90% ऑफ मंथली इन्कम इज X. देअरफॉर ते असणार आहे 90% ऑफ X. आणि याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 90% ऑफ X मीन्स 90/100 इंटू X. यातलं 0 कॅन्सल होणार आहे. 9/10 म्हणजे असणार आहे 0.9 इंटू X मीन्स 0.9X. हे झालं स्पेंडिंग ऑफ अलका. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मंथली इन्कम. त्याच्यासाठी आपण सेविंगचा फॉर्म्युला वापरतोय. सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. आपल्याला इन्कम गिवन आहे X आपण घेतलेलं आहे. सेविंग गिवन आहे ₹120. म्हणजे सेविंग आपल्याकडे आहे 120 इज इक्वल टू इन्कम आपण X कन्सिडर केलं आहे मायनस एक्सपेंडिचर म्हणजेच स्पेंडिंग आपण काढलेलं आहे 0.9X. म्हणजे आपल्याला आता इथे काहीच नाही, म्हणजे 1 असणार आहे कोएफिशियंट. 1 मायनस 0.9. 1 मायनस 0.9 आपल्याला माहिती 0.1 असणार आहे आणि X असल्यामुळं X. आणि इकडे 120 आपल्याला गिवन आहे. यातनं आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. X इज इक्वल टू असणार आहे आता 120/0.1. हे 120 इकडे होते, हे दोन मल्टिपल आहे, देअरफॉर इकडे दोन काय असणार आहे डिवाइड होईल. X इज इक्वल टू 120/0.1. यालाच आपण इथला डेसिमल कट केला तर आपण वरती एक 0 टाकतोय. 120 ऑलरेडी गिवन आहे, इथला डेसिमल कट करतोय 1200/1 इज इक्वल टू असणार आहे 1200 मीन्स 1200. म्हणजे आपल्याला आता अलकाचं मंथली इन्कम X पुट आउट केलं होतं आपण आणि ते मिळाले 1200. म्हणजे आपल्याला अलकाचं मंथली इन्कम इथनं मिळणार आहे. अलका गेट्स ₹1200 मंथली. हे आपलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला क्वेश्चन आहे सुमित बॉरोड कॅपिटल ऑफ ₹50,000 to start his food products business. In the first year, he suffered loss of ₹20%. He invested the remaining capital in a new sweet business and made a profit of 5%. How much was his profit or loss computed on his original capital? म्हणजे आपल्याला आता एवढ्या क्वेश्चनचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा त्याच्याकडे 50,000 होते हे गिवन आहे आणि त्याच्यावरती त्याला 20% लॉस झाला आहे हे गिवन आहे. सुमितकडे इनिशियली कॅपिटल होतं ₹50,000. लॉस त्याला झालेला आहे 50,000वर लॉस झाला आहे पहिल्या वर्षी, जो की आपल्याला गिवन आहे 20%. म्हणजेच 20% लॉस असणार आहे कशावर, 50,000वर. म्हणजे याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 20% ऑफ 50,000 मीन्स काय असणार आहे 20/100 इंटू 50,000. यातले दोन्ही 0 कॅन्सल होतील आणि 20 इंटू 500 म्हणजेच किती असणार आहे ते ₹10,000. म्हणजे 50,000 50,000 त्याला गिवन येते, त्याला 20%चा लॉस आहे म्हणजे ₹10,000चा त्याला लॉस झालेला आहे. आता रिमेनिंग कॅपिटल बघावं लागेल आपल्याला, जे की आहे पहिल्यांदा किती होतं 50,000 होतं. 50,000 मायनस हा लॉस झालेला ₹10,000
म्हणजेच त्याच्याकडे आता रिमेनिंग कॅपिटल किती असणार आहे, ₹40,000. म्हणजे 40,000 इज द रिमेनिंग कॅपिटल ऑफ सुमित. मग त्यानंतर आपण नेक्स्ट आपल्याला गिवन आहे, नाऊ सुमित इन्व्हेस्टेड रिमेनिंग कॅपिटल दॅट इज ₹40,000 इन स्वीट बिझनेस. देअरफॉर प्रॉफिट इन स्वीट बिझनेस आपल्याला गिवन आहे, जो की 5% ऑफ 40,000 आहे. मीन्स 5% ऑफ ₹40,000 मीन्स आपल्याला माहिती आहे 5/100 इंटू 40,000 हा त्याचा प्रॉफिट आहे नेक्स्ट बिझनेसचा. यातनं सुद्धा 0000 कॅन्सल होणार आहे. 5 इंटू 400 इज ₹2,000 मीन्स ₹2,000 त्याला प्रॉफिट झालेला आहे स्वीट बिझनेसमध्ये. आता सुमितकडे आफ्टर 2 इयर्स किती अमाऊंट राहिली आपण बघूया. ऑलरेडी त्याच्याकडे आता 40,000 राहिली होती, त्यात त्याला 2,000चा प्रॉफिट झाला आहे. देअरफॉर काय असणार आहे, ₹40,000 प्लस ₹2,000 म्हणजे टोटल सुमितकडे आता असतील ₹42,000. 42,000 आता सुमितकडे राहिलेले आहेत. मग आपल्याला टोटल प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे. आपल्याला 50,000 ऑलरेडी आपल्याकडे कॅपिटल होतं, त्याचे 42,000 झालेत म्हणजे बट ऑब्वियसली त्याला लॉस झालेला आहे. देअरफॉर आपण लिहितोय वी कॅन सी दॅट सुमित सफर्ड लॉस, टोटल लॉस ऑन ओरिजिनल कॅपिटल. मग किती लॉस असणार आहे, ओरिजिनल कॅपिटल किंवा इनिशियल कॅपिटल किती होतं त्याच्याकडे 50,000 होतं आणि त्यातनं आपल्याला आता रुपीज सबट्रॅक्ट करायचे आहेत 42,000 मीन्स त्याला लॉस झालेला आहे टोटल 50 - 42 इज ₹8,000. 8,000चा त्याला लॉस झालेला आहे. देअरफॉर आपण आता पर्सेंटेज ऑफ लॉस काढतोय. पर्सेंटेज ऑफ लॉसचा फॉर्म्युला आपल्याकडे असणार आहे टोटल लॉस अपॉन इनिशियल कॅपिटल इंटू 100. आपल्याकडे टोटल लॉस झाला आहे आपल्याला ₹8,000 लॉस झालेला आहे आणि इनिशियल कॅपिटल होतं त्याच्याकडे 50,000चं इंटू 100. यातले पण 0 गेट कॅन्सल, हे 0 गेट कॅन्सल. मग राहतील 80/5 ओनली. 80/5 मीन्स असणार आहे 16 म्हणजे झालं इन पर्सेंटेज. देवर आपण शेवटी लिहितोय सुमित सफर्ड लॉस ऑफ 16% ऑन दी ओरिजिनल कॅपिटल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन, इन्व्हेस्टेड 14% इन शेअर्स, डिपॉझिटेड 3% in a bank and used 40% for his daily expenses. He was left with a balance of ₹19,000. What was his income that month? मीन्स मंथली इन्कम काढायचं आहे. मग आपल्याला ते माहिती नाही, देअरफॉर आपण लेट मंथली इन्कम ऑफ निखिल बी ₹X घेऊया. म्हणजे ₹X त्याचं मंथली इन्कम असणारे आपण कन्सिडर करतोय. आता आपल्याला याची इन्व्हेस्टमेंट गिवन आहे, तर टोटल इन्व्हेस्टमेंट असेल किंवा स्पेंडिंग असेल हे त्याचे काय असणार आहेत, एक्सपेंडिचरमध्येच आपण लिहितोय. देअरफॉर निखिल स्पेंड्स किंवा इन्व्हेस्टेड 14% इन अ शेअर्स, डिपॉझिटेड 3% इन अ बँक, स्पेंड 5% ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन अँड यूज 40% फॉर हिज डेली एक्सपेन्सेस. म्हणजे सगळे पैसे त्याचे एक्सपेंड झालेले आहेत, स्पेंड झालेले आहेत. देअरफॉर आपण ते टोटल एक्सपेंडिचरमध्ये घेतोय इन्क्लुडिंग इन्व्हेस्टमेंट. म्हणजे टोटल एक्सपेंडिचर ऑफ निखिल किती असणार आहे, किंवा टोटल एक्सपेंडिचर ऑफ ₹X म्हणजे मंथली इन्कममधनेच तो एक्सपेंड करतोय. देअरफॉर किती असणार आहे, सगळ्यांचं ॲडिशन करावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला गिवन आहे पहिल्यांदा 14%, देन 3%, देन 5% अँड लास्ट वन इज 40%. हे सगळं कशावर असणार आहे, त्याचा एक्सपेंडिचर ऑफ X मीन्स मंथली इन्कमवर. म्हणजे सगळ्यांची आपण जर ॲडिशन केली तर ती येते 62% ऑफ ₹X. 62% ऑफ X मीन्स आपण त्याला 62/100 इंटू X लिहू शकतो. 62/100 इंटू X मीन्स काय असणार आहे, बट ऑब्वियसली 0.62X. 0.62X हे काय असणार आहे, टोटल एक्सपेंडिचर ऑफ निखिल. मग आपल्याला सेविंग ऑफ निखिल गिवन आहे ₹19,000 आणि आपल्याला फॉर्म्युलाही माहिती आहे, सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर.
आता आपल्याला सेविंग गिवन आहे निखिलची, जी की आहे 19,000. मीन्स 19,000 इज द सेविंग इज इक्वल टू इन्कम आपण कन्सिडर केलं आहे एक्स आणि एक्सपेंडिचर आत्ताच आपण काढलेलं आहे 0.62x. अगेन इकडे गिवन आहे 19,000 रुपीज इज इक्वल टू एक्स मीन्स काय असणार आहे, काहीच नाही म्हणजे 1 कोइफिशियंट असेल. 1 मायनस 0.62 आपण आता कॅल्क्युलेशन करतो आहे. 1 मायनस 0.62 म्हणजे काय असणार आहे, 0.38x. मीन्स आता याच्यातनं एक्सची व्हॅल्यू आपण काढतो आहे, हे 2 मल्टिपल आहेत त्यामुळे 0.38 इकडनं येऊन काय असणार आहे, डिवाईडमध्ये जाईल. मग 19,000 अपॉन 0.38 हे आपलं एक्सची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. इज इक्वल टू आता इकडे 2 पॉईंटच्या नंतर अलीकडे डेसिमल पॉईंट आहे, देअरफॉर आपण हे डेसिमल पॉईंट कट करतो आहे आणि वरती 2 झिरो ॲड करतो आहे. मीन्स किती असणार आहे ते 19,000 ऑलरेडी गिवन आहे. इथला डेसिमल काढायचा आहे त्यामुळं इथे 2 डिजिट्स आहेत आफ्टर डेसिमल, देअरफॉर इथे मी 2 झिरो लावतो आहे आणि खाली ओनली लिहितो आहे 38. मग आपल्याला आता डिव्हिजन माहिती, 19 1 जा 19, 19 2 जा 38. हे लिहून घेऊया परत. 1 2 3 4 5 टाइम्स 0 आहे अपॉन 2. मीन्स 1 लाख अपॉन 2 येतं. 2 5 जा 10 0 0 0 0. मीन्स 50,000 हे आपलं एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. एक्स इज इक्वल टू 50,000. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला 50,000 मिळाली आहे आणि त्यामुळे आपण शेवटी लिहूया द मंथली इन्कम ऑफ निखिल इज ₹50,000. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस्टर सय्यद केप्ट ₹40,000 इन अ बँक ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड ₹1,20,000 इन अ म्युच्युअल फंड फॉर 2 years. आफ्टर 2 years, मिस्टर फर्नांडिस गॉट ₹1,92,000 हुज इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. म्हणजे आपल्याला या दोघांच्या इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट याबद्दल कॅल्क्युलेशन करायचं आहे. कोणाचं प्रॉफिट जास्त आहे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. पहिल्यांदा मिस्टर सय्यदचं सॉल्व करूया, देन मिस्टर फर्नांडिसचं सॉल्व करूया. फॉर मिस्टर सय्यद आपल्याला गिवन आहे पी इज ₹40,000. पी गिवन आहे ₹40,000. देन आर गिवन आहे 2 years आणि आर गिवन आहे आपल्याला 8%. आर गिवन आहे 8% आणि एन गिवन आहे 2 years. ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला आहे पी इन ब्रॅकेट 1 + r अपॉन 100 - 1. आता पीची व्हॅल्यू आपण गिवन आहे आपल्याला, जी की आहे 40,000 इन ब्रॅकेट 1 + r इज 8 अपॉन 100 n इज 2 - 1. आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहे आणि त्याला मल्टिप्लाय बाय 40,000 करणार आहेत. म्हणजेच 40,000 सेम असणार आहे. 40,000 इन ब्रॅकेट 1 + 8 अपॉन 100 मीन्स 1 नॉट 8 मीन्स 108 असतं. म्हणजेच 108 अपॉन 100 चा स्क्वेअर आहे -1. 108 अपॉन 100 मीन्स असणार आहे 1.08 ब्रॅकेट स्क्वेअर -1. 1.08 चा स्क्वेअर आपण करतो आहे आणि त्याला 40,000नी मल्टिप्लाय करतो आहे. 1.08 चा स्क्वेअर आपल्याकडे आहे. 1.08 चा स्क्वेअर असणार आहे 1.1664 -1. याचा सबट्रॅक्शन करून आपण सॉल्व करूया. या साईडला लिहितो आहे मी याच्या पुढचा पार्ट. 1.1664 - 1 म्हणजेच असणार आहे 110 येऊन जाईल आणि इकडे 40,000 आहे. मीन्स आपण 40,000 इंटू इन ब्रॅकेट लिहितो आहे मी 0.1664. 40,000 इंटू 0.1664 म्हणजेच असणार आहे, यातले 4 डिजिट्स आहेत आफ्टर डेसिमल, त्यामुळे इथले 4 झिरो आपण शिफ्ट केले तर 4 इंटू असतील ते 1664.
मीन्स 6656. हे काय असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे. आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट केलेला आहे, त्यामुळं हा इंटरेस्ट असणार आहे सय्यदसाठी. मग आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे, आपण पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढून घेतो आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट अपॉन कॅपिटल इंटू 100. इंटरेस्ट आपल्याला गिवन आहे 6656 अपॉन कॅपिटल किती होतं सय्यदचं, कॅपिटल मीन्स प्रिन्सिपल असणार आहे 40,000 आहे, इंटू असणार आहे 100. यातनं 0 0 गेट कॅन्सल, म्हणजेच 6656 अपॉन 400. 400ला आपण 4 इंटू 100 असं लिहू शकतो. आणि 6656 अपॉन 100 मीन्स काय असणार आहे, 2 पॉईंट डेसिमलला आपण अलीकडे लिहितो आहे, मीन्स 66.56 अपॉन 4. मग हा डिवाईड करणं आपल्याला सोपं जाईल, म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याकडे असणार आहे 16.64%. मीन्स पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट फॉर मिस्टर सय्यद इज 16.64 असेल. आता आपण कॅल्क्युलेट फॉर मिस्टर फर्नांडिस. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन फंड आपल्याला गिवन आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे फर्नांडिसची, ₹1,20,000. अमाऊंट रिसिव्ड बाय मिस्टर फर्नांडिस इज गिवन आहे ₹1,92,000. मग आपल्याला माहिती आहे 1,20,000 त्यांनी इन्व्हेस्ट केलेत, 1,92,000 त्याला परत मिळालेत, म्हणजे याला प्रॉफिट असणार आहे. मग टोटल अमाऊंट किती मिळाली त्याला, 1,92,000 आणि मायनस इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती 1,20,000. या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला प्रॉफिट मिळतो आहे, जो की मिस्टर फर्नांडिस याच्याबद्दल आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. मीन्स 1,92,000 मायनस 1,20,000 इज किती असणार आहे, ₹72,000. मीन्स 72,000 याचा प्रॉफिट आहे. अगेन आपण पर्सेंटेज काढतो आहे, प्रॉफिट किती झालं आहे त्याला 72,000. त्याचं कॅपिटल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती होती 1,20,000 आणि इंटू असणार आहे 100. यातनं 0 0 कॅन्सल, अगेन 00 कॅन्सल, मीन्स 720 अपॉन 12. मीन्स आपल्याला माहिती 12 1 जा 12 6 जा, मीन्स 6 आणि 0ला 0. मीन्स ह्याचं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट असणार आहे 60%. आणि आपल्याला आपण मिस्टर सय्यदचं काढलेलं होतं 16.64. मीन्स आपल्याला माहिती आहे आता मोर प्रॉफिटेबल आपल्याला विचारलेलं आहे. मीन्स आपण लिहू शकतो की मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट टर्न आउट टू बी मोर प्रॉफिटेबल. आणि लास्ट क्वेश्चन आहे, बऱ्यापैकी इझी आहे हा. समीरा स्पेंड 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस. इफ शी लेफ्ट विथ ₹1750 ॲट द एंड ऑफ मंथ, व्हॉट वॉज हर ॲक्च्युअल इन्कम. मीन्स अगेन इन्कम काढायचं आहे, जे की आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळं आपण लेट समीराज ॲक्च्युअल इन्कम बी माहिती नाही आहे म्हणून आपण एक्स घेणार आहोत. समीराज टोटल एक्सपेंडिचर आपण काढून घेऊया, जे की आपल्याला गिवन आहे 90% ती काय करते स्पेंड करते आणि 3% काय करते डोनेट करते. डोनेट जरी करत असेल तरीसुद्धा त्याचं काय असणार आहे खर्च होतो आहे, म्हणजे एक्सपेंडिचर आहे स्पेंडिंग आहे. मीन्स आपण काय करूया 90% प्लस 3%. आणि हे कशात नाही तर बट ऑब्वियसली मंथली इन्कम आहे, त्यामुळं 90 + 3% ऑफ मंथली इन्कम इज एक्स. मीन्स किती असणार आहे ते 93% ऑफ एक्स. मीन्स 93 अपॉन 100 इंटू एक्स. 93 अपॉन 100 मीन्स 0.93 इंटू एक्स. म्हणजेच टोटल एक्सपेंडिचर किंवा स्पेंडिंग 0.93x असणार आहे समीराची. देन आपण सेविंग आपल्याला गिवन आहे जी काय 1750. लेफ्ट विथ मीन्स तिच्याकडे तेवढे राहिलेत, मीन्स तिची सेविंग असणार आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सेविंग इज इक्वल टू ॲक्च्युअल इन्कम मायनस टोटल एक्सपेंडिचर. तर सेविंग लिहून घेऊया आपण 1750 इज इक्वल टू ॲक्च्युअल इन्कम आपल्याला माहिती नाही, तेच आपण एक्स कन्सिडर केलं आहे. एक्स मायनस टोटल एक्सपेंडिचर आपण काढून घेतलं आहे 0.93x. एक्स मायनस 0.93 मीन्स 1 मायनस 0.93 आपल्याला काढायचं आहे, जे की असणार आहे 0.07x आणि इज इक्वल टू किती गिवन आहे आपल्याला 1750. अगेन एक्सची व्हॅल्यू हे दोन मल्टिपल आहेत, इकडे येऊन डिवाइड होईल, त्यामुळं 1750
50 अपॉन 0.07. अगेन डेसिमलच्या नंतर 2 डिजिट आहेत, त्यामुळं मी वरती 2 झिरो ॲड करतो आहे. 1750. 2 नंबर आहेत डेसिमल नंतर, त्यामुळं डबल 0 टाकतो आहे आणि इथे ओनली 7 लिहितो आहे. म्हणजेच आपल्याला आता 175,000 अपॉन 7 येणार आहे. म्हणजेच ह्याचं कॅल्क्युलेशन असणार आहे 7 2 जा 14, 7 5 जा 35 आणि 000 मीन्स 25,000. जी की व्हॅल्यू आली आहे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 25,000. मीन्स ॲक्च्युअल इन्कम, एक्स मीन्स ॲक्च्युअल इन्कम घेतलं होतं, त्यामुळं ॲक्च्युअल इन्कम ऑफ समीरा इज किती असणार आहे, ₹25,000. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच चॅप्टरची नेक्स्ट प्रॅक्टिस बघतोय, जे की 6.2 असणार आहे.